नमस्कार. मी प्रसाद चाफेकर साताऱ्यातून आपल्याशी संवाद साधतोय. महाराष्ट्रातील आणि भारतातील मराठी जाणणाऱ्या माझ्या तमाम बंधू भगिनींना माझा मनापासून नमस्कार. मी आज जो आपल्यापाशी आलेलो आहे, आपल्याशी संवाद साधण्यासाठी जो आलेलो आहे, त्याचं निमित्त असं आहे की आपल्याला माहिती आहे की नुकतीच 1 एप्रिलपासून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया या भारत सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्थेनं टोल नाके जे आहेत, टोल चार्जेस, ते टोल चार्जेसमध्ये 15% वाढ केलेली आहे. 15% याचा अर्थ 100 रुपये ज्या ठिकाणी टोल आहे त्या ठिकाणी 15 रुपये जास्त, म्हणजे 115 रुपये. आता ही वाढ का झाली, काय आहे त्याचं आता आपण बघणार आहोत. पण मुळात मला प्रश्न असा विचारायचा वाटतो की याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता. टोल नाके हवेत कशाला, किंवा टोल नाके सरकारी लूट, असं मी त्याला एक शीर्षक दिलं होतं आणि त्याचा मी व्हिडिओ बनवला होता. तर ही जी वाढ आता केली ही खरोखरीच अनपेक्षित आहे. आणि हे कुणाचे डोकं आहे? हे त्या खात्याचे मंत्री असलेले नितीन गडकरी यांचं हे सगळं सुपीक डोक्यातनं ही आलेली कल्पना आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जेव्हा पुणे आणि सातारा प्रवास करतो, तर मी साताऱ्यात राहतो, म्हणजे मी सांगलीला जातो, कोल्हापूरला जातो, पुण्याला जातो. तर पुणे सातारा या प्रवासामध्ये मला आता 2 टोल नाके लागतात. म्हणजे ज्या ठिकाणी मी आता 60 रुपये किंवा 70 रुपये मला जो टोल चार्जेस पडत होते, तिथं आता मला 10 रुपये माझ्या टोल चार्जेसमध्ये वाढ होणार. म्हणजे आता 80 रुपये मला टोल मोजावं लागणार आहे. म्हणजे मिनिमम 10 रुपयापासून 65 रुपयापर्यंतची ही वाढ झालेली आहे. म्हणजे जी जड वाहनं आहेत त्यांच्या दरामध्ये जास्तीत जास्त 65 रुपयापर्यंत ही वाढ आहे. मिनिमम कमीत कमी ही 10 रुपयांची टोल वाढ आहे. माझ्या दृष्टीने हे अतिशय अन्यायकारक आहे. कुठल्या आधारावर वाढवले तो तुम्ही हे? का रस्ते गुळगुळीत केले, रस्त्यांची लेव्हल चांगली केली, रस्त्यावरचे खड्डे बुजवले म्हणून तुम्ही काय हे टोल चार्जेस वाढवलेत का? कुठल्या आधारावर वाढवले? लक्षात घ्या, आपण अक्षरशः मेंढरांसारखे प्रवास करतोय. कोणी कितीही चार्जेस वाढवावेत आणि मी प्रवास करावा असं आपण दाखवून देतो. हे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो, जे हे व्हिडिओ बघतील त्यांना, की आपल्या काही जाणीवा मेलेल्या आहेत का हो? जर सरकार टोल वाढवतं तर आपण शांतपणे सहन कसं काय करू शकतो? त्याचं कारण, जर हे खड्डे बुजवले जात नाहीये, तर रस्त्याचे लेव्हलिंग जर व्यवस्थित नाहीये, तर ह्यांना चार्जेस वाढवण्याचा अधिकार नाहीये. मुळात मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, टोल नाके हवेत कशाला, असा माझा YouTubeवरचा व्हिडिओ आहे, आपण बघू शकता तो. तर त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की ही जी वाढ आहे, वाढ तर त्यावेळी म्हणजे 10-15 रुपयापासून सुरुवात होऊन ती 70 रुपयापर्यंत वाढ आली होती. तर हे 70 रुपये वगैरे चार्जेस घेण्यापेक्षा कमीत कमी 10 रुपये टोल आकारणी असावी, असं मी सुचवलं होतं की घ्या टोल, घेणार असाल तर जरूर घ्या, पण 10 रुपये घ्या. कारण का लाखो वाहनं जर एका रस्त्यावरनं प्रवास करत असतील, एका मागोमाग एक लाखो वाहनं दिवसभरामध्ये 24 तासामध्ये एका मागोमाग जात असतील, तर यांच्याकडून मिळणारा टोल हा फार मोठी रक्कम आहे आणि त्याच्यामध्ये या रस्त्यांची डागडुजी उत्तम प्रकारे होऊ शकते, असं माझं म्हणणं आहे. मग तरी देखील हे 60-70 रुपये चार्जेस होते आपल्याकडे टोल नाक्यांचे, आणि आता परत त्याच्यात वाढ होऊन आता 4 चाकी वाहनाला आपल्याला 10 रुपये हे जास्त मोजावे लागणार आहे. फार हे अतिशय क्लेशदायक घटना म्हणेन मी. मला मनात अतिशय राग उफाळणारी अशी ही घटना आहे. आणि हे सगळं जे चाललंय हे गडकऱ्यांच्या सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना आहे. हा माणूस, ही व्यक्ती जी आहे ना गडकरी, ही अतिशय या बाबतीत हुशार आहे. म्हणजे पैसा कसा काढावा, म्हणजे भारत सरकारला काहीतरी पैसा मिळवून द्यावा म्हणून काय काय करावं लागेल. आता मला सांगा, हा पैसा काढणं हा सर्वस्वी जनतेची ही माझ्या मते ही लूट आहे, लूट. म्हणजे अगोदर
जे आपण पैसे भरून प्रवास करत होतो, रोख पैसे आपण टोल नाक्यांवर भरत होतो आणि त्यानंतर गाडी पुढे सोडत होते. त्याच्यामध्ये जर वाढ केली असती तर आपल्याला ज्या ठिकाणी 70 रुपये टोल द्यावा लागतो त्या ठिकाणी आपल्याला 10 रुपये जास्त म्हणजे 80 रुपये. म्हणजे जर आपल्याला रोख पैशामध्ये जर हा टोल द्यावा लागला असता तर मनामध्ये प्रत्येकाचा राग आला असता, अरे 70 रुपये आता 80 रुपये द्यावं लागतो. म्हणजे एक प्रकारची राग जो म्हणतात तो मनामध्ये प्रत्येकाला आला असता. पण आता प्रश्न काय झालाय, कसं झालं की आता हे फास्टॅग आलेलं आहे, म्हणजे परस्पर खात्यामधनं हे कट होतात. म्हणजे आपण नुसतं पेपरामध्ये किंवा वाहिन्यांवर बातमी ऐकतो की टोलमध्ये वाढ झालेली आहे, पण प्रत्यक्षात आपल्या ऑनलाईन असल्यामुळं आपण जेव्हा टोल नाक्यांवरून पुढे पास होतो त्यावेळेला खात्यातून किती रक्कम गेली हे आपल्याला बघायला सुद्धा वेळ नसतो, आपण ड्रायव्हिंगच्या याच्यामध्ये असतो. म्हणजे बघा, परस्पर ही पूर्णपणे आपली लुबाडणूक चाललेली आहे. 15% दरवाढ ही हवीच कशाला, असा माझा प्रश्न आहे. आणि याला लोकांची खऱ्या अर्थानं साथ मिळायला हवी. रस्त्यांचं लेव्हलिंग नाहीये, जर खड्डे रस्त्यावरचे नाहीसे करत नाहीये, तुम्ही बुजवत नाहीये, तर तुम्हाला मुळात टोल घ्यायचा अधिकारच नाही, असं माझं म्हणणं आहे. अतिशय संतापजनक गोष्ट आहे. आता माझं एक जे निरीक्षण मी स्वतः नोंदवलंय ते मी तुम्हाला सांगतो की साधारण प्रत्येक किलोमीटर मागं एक मोठा खड्डा आहे. आपल्या नॅशनल हायवे जे आहे याच्यावर, म्हणजे सातारा, पुणे, सांगली आणि पुढं पुणे मुंबई मी म्हणणार नाही, थोडे बरा रस्ता आहे तो, पण कोल्हापूर पासून पुण्यापर्यंत या रस्त्यावर मी असं सांगेन की सरासरी प्रत्येक किलोमीटरला एक खड्डा आहे आणि बऱ्यापैकी मोठा खड्डा आहे. दर किलोमीटरला एक. म्हणजे सातारा पुणे जर 110 किलोमीटर असेल तर 110 खड्डे या रस्त्यावर आहेत, मोठे खड्डे. आता कुठल्या वाहनाचा कुठला खड्डा नशिबात आहे हे काही कोणाला सांगू शकत नाही, पण साधारणपणे प्रत्येक वाहनाला या 2 तासाच्या प्रवासामध्ये 2-3 दणके हे चांगले बसतातच गाडी चालवत असताना. किती चुकवणार ना खड्डे, बरोबर आहे का? तर त्याच्यामुळे 2-3 दणके बसतात. मग त्याच्यामुळे होतं काय, गाडीचं नुकसान होतं. आणि गाडीचं जरी नुकसान होत असलं, शॉक अब्सॉर्बर किंवा सस्पेन्शनची वाट लागत असली तरी देखील आपण आपले टोल भरतोय आणि फास्टॅग असल्यामुळे आता परस्पर खात्यामधनं जात आहेत. तर काय चाललंय काय, हे तुम्ही चालवून कसे काय देता मला सांगा तुम्ही. म्हणून मला एक आवाहन आहे की अनेक संघटना ज्या आहेत, मनसेसारखी संघटना, यांनी अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे 7-8 वर्षांपूर्वी केलं होतं. म्हणजे मला आठवतंय की पुणे मुंबईच्या मध्ये जे टोल नाके आहेत 2 मोठे, ते सुद्धा त्या, आणि शिवाय सातारा आणि पुणे या मार्गावरचे पण टोल नाके, हे 2 ते 3 दिवस त्यावेळेला बंद होते. मला अजून ते आठवते. आणि त्यामुळे खरोखरीच माणसांना एक प्रकारचा तो एक आनंद झाला होता की अरे, टोल नाके हे बंद होऊ शकतात. म्हणजे मनसे सारख्यांना सगळ्यांनी अक्षरशः मनातून डोक्यावर घेतलं, संघटनांना या, की मनसेने एक अतिशय चांगलं तीव्र आंदोलन उभं केलंय आणि 2-3 दिवस त्यांनी खरोखरीच उत्तम कामगिरी केली होती. पण नंतर पुढं काय झालं काही कळलं नाही आणि आपोआप हे आंदोलन थांबवलं गेलं. पण एक चांगली गोष्ट झाली, मनसेच्या त्या आंदोलनाच्या सुमाराला महाराष्ट्रातले बरेचसे खेड्यापाड्यातनं जे काही जोडणारे काही आहेत टोल नाके, म्हणजे छोटे टोल नाके म्हणा, की ज्या ठिकाणी 20 रुपये 25 रुपये असे टोल नाके चार्जेस होते, त्या टोल नाक्यांना हे सगळे टोल नाके बऱ्यापैकी काही बंद पाडले आहेत. पण मुख्य रस्ता जो आहे कोल्हापूर पासून मुंबईपर्यंत, हे टोल चार्जेस, किंवा इकडं आपण पुण्यापासून नगर, औरंगाबाद इकडं म्हणून, हे सगळे टोल नाके अजून आलबेलपणे चालू आहेत. रस्त्याची डागडुजी नाही, काही नाही. मला एकच म्हणायचंय की संघटनांनी याच्यामध्ये उतरलं पाहिजे, याला विरोध केला पाहिजे. अजूनही देखील मनसेला ही एक संधी आहे. जर खरोखरीच तुम्हाला जर उद्या तुमचे आमदार जास्तीत जास्त निवडून आणायचे असतील तरी फार नामी संधी आज आलेली आहे तुम्हाला. हे सगळे टोल नाके अक्षरशः बंद पाडा. लोकांच्या जे ऐरणीवरचे प्रश्न आहेत ना, महागाई लक्षात घ्या, महागाई कोणीही कमी करू शकत नाही. महागाई आपण बघतो 70, 75, 80 सालापासून आज 2020 एक 60, 40, 50 वर्ष बघा, प्रत्येक म्हणजे 100 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आताची महागाई आहेच आहे.
दिवसेंदिवस महागाई ही वाढतच राहणार, ते कोणीही कमी करू शकणार नाही. अहो सेन्सेक्सचा जर आकडा पुढे पुढे सरकतोय म्हणल्यावर महागाई कमी कशी होईल? ती पण अशीच वाढत राहणार. पण लोकांच्या दृष्टीने जे ऐरणीवरचे प्रश्न आहेत, की लोकांनाही खऱ्या अर्थानं मनातनं वाटते की आपली लुबाडणूक चालू आहे. तर हे जर प्रश्न आज या संस्थांनी, या संघटनांनी जर सोडवले, मनसेसारखे किंवा इतर काही महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठित संघटना असतील, यांनी जर ही कामगिरी हाताशी घेतली तर सहजपणे हे टोल नाके बंद होतील आणि जनतेला त्यांच्या हक्काची गोष्ट मिळेल आणि खऱ्या अर्थानं ते आपली भावना जी आहे ही तीव्र स्वरूपात मांडून त्याच्यातून आपल्या ज्या इच्छा आहेत त्या साध्य करू शकतील. आणि मला याच्यासाठी एक काही उपाय सुचवायचे. म्हणजे मध्यंतरी मला आठवतंय की कोल्हापूरचा एक टोल नाका जो होता शहरात मधला, तो बंद करण्यासाठी आंदोलन चालू होतं. साधारण 3-4 वर्षापूर्वीची घटना आहे. तो बंद करावा म्हणून सगळ्या कोल्हापुरातल्या लोकांनी आणि आसपासच्या परिसरातल्या लोकांनी एकत्र येऊन ते आंदोलन चालवलं होतं आणि जवळपास 4-5 महिने ते आंदोलन चालू होतं आणि त्याला अजिबात यश येत नव्हतं. सतत चालू होतं. दररोज यायचे तिथं ते आणि आंदोलन करायचे, घोषणा द्यायचे, परत काही नाही, पुन्हा घरी. मला त्यावेळेला म्हणजे माझ्या व्यापांमुळे खरं खरं सांगायचं तर माझी इच्छा फार होती की तिथं जाऊन त्यांना काहीतरी कानात सांगितल्यासारखं बोलावं आणि ती एक आयडिया सांगावी माझ्या मनातली की काय तुम्ही करू शकता. पण ते काही माझ्याकडनं झालं नाही. पण आज मी मुद्दामून जो व्हिडिओ बनवतोय त्याच्यामध्ये मला हे सुचवावंसं वाटतं की ह्याच्या टोलचं जे आंदोलन आहे, टोल हा बंद कसा पाडता येईल ह्याच्याकडे माझ्याकडे काही योजना आहे आणि त्याच्यातून हे अगदी 100% आपल्याला हे साध्य होऊ शकतं. 100% हा टोल बंद होऊ शकतो, लक्षात ठेवा, निश्चितपणे. पण हे आंदोलन तीव्र स्वरूपात व्हायला पाहिजे. ते कसं आता मी सांगतो. आता सध्या NH4 हायवेवर आपण बघतो ज्या ठिकाणी टोल नाके आहेत त्याच्या पूर्वी कसं होतं, जाणारे आणि येणारे मार्ग एकच टोल नाका असायचा तो. पण आता त्यांनी केलंय काय, जातानासाठी टोल नाका एका बाजूला आणि येतानाचा टोल नाका पुढं काही ते 200-300 मीटर अंतरावर तो येणाऱ्यांसाठी, असं काही दोन्ही याच्या अंतर ठेवले. म्हणजे गर्दी वाढायची, बराच वेळ जायचा टोल मधून पास होण्यासाठी वाहनांना. तर त्याच्यासाठी आता साधारणपणे 5 ते 6 लेन आहेत. त्या 5 ते 6 लेन्स मधून या गाड्या पुढे पास होत असतात, छोट्या मोठ्या गाड्या सगळ्या. तर साधारणपणे आपण असं धरूया की 5 ते 6 लेन्स आहेत, त्याच्यामधून या गाड्या जात असतात पुढे. त्यांच्यातून त्यांची आता फास्टॅगद्वारे फास्टॅग बसवल्यामुळे ती आपोआप ऑनलाईन ती त्याच्यातनं चार्जेस कट होत असतात ते जेव्हा आपण टोलमधून पास होतो त्या नाक्यामधून. तर मला एक सुचवायचे की जे आपले 5 किंवा 6 जे नाके हे आहेत, लेन्स आहेत, त्याच्यामध्ये जर या संघटनांनी मनात आणलं, कार्यकर्ते एकत्र जमवले, तर प्रत्येक लेन मध्ये साधारणपणे एका मागोमाग 25 गाड्या, लक्षात घ्या मी काय सांगतोय, एका लेन मध्ये एका मागोमाग 25 गाड्या, अशा साधारण 5 ते 6 लेन मध्ये किती गाड्या झाल्या, 25 5 125 150, 125 ते 150 गाड्या या तुम्ही पूर्णपणे तयार ठेवायच्या ज्या दिवशी आंदोलन करायचे त्या दिवशी. या जर 125-150 गाड्या म्हणजे एका लेन मध्ये 25 गाड्या एका मागोमाग एक उभ्या राहिल्या आणि साधारण एक वेळ ठरवली की सकाळी 9-10 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू करायचं. तर ज्या वेळेला एक एक गाड्या पुढे जातील, 125-150 गाड्यांनी ठरवलेलं असेल तिथल्या कार्यकर्त्यांनी की आपण आता टोल नाके पूर्णपणे अडवून धरायचे. तर टोल पाशी गेल्यानंतर तिथंच त्यांनी ठाण मांडून बसायचं, म्हणजे गाडी पुढे जाऊन द्यायचीच नाही. त्याच्या मागून दुसऱ्या कार्यकर्त्याची गाडी त्याच्या मागं, तिसऱ्या कार्यकर्त्याची त्याच्या मागं, आणि अशा 5-6 रांगा 25-25 गाड्या मागं जाऊन अशा पूर्णपणे भरतील. म्हणजे 150 गाड्या साधारणपणे या 5 ते 6 लेन मध्ये एका मागोमाग उभ्या असलेल्या, म्हणजे 25-25 गाड्या एका मागोमाग अशा उभ्या असलेल्या दिसते आणि मग त्याच्या मागे परत इतर वाहनं येतच असणार, लक्षात घ्या. आणि काही नाही, बसायचं तिथं जाऊन, पुढं गाडी चालवायचीच नाही. पुढे त्या टोलच्या पाशी पुढं फास्टॅग मधून पैसे रक्कम कट होईल हा प्रकार होऊनच द्यायचा नाही. आणि मुळात फास्टॅग मध्ये त्या दिवशी बॅलन्स ठेवायचा नाही, अजिबात नील बॅलन्स. कर्मचारी विचारायला तिला काय मध्येच काय पोलीस आणतील, पोलीस यंत्रणा लगेच इथे येईल,
काय तुम्ही चाललंय काय, पुढं पडेल. नाही हो, पैसेच नाहीत. फास्टॅगचे रिचार्ज मारलेले नाही, फास्टॅगमध्ये पैसे नाही, करायचे काय, म्हणून आता इथं थांबलो. इथून गाडी तर मागून येता येत नाही, काय करणार आता. आणि तिथंच बसून राहायचं, गाडीमध्ये अगदी मस्त आळोखे पुळोखे देत बसून राहायचं, काहीही करायचं नाही, हलायचं नाही तिथून. तुम्हाला सांगतो, गाडी पुढे न्यायची पण नाही, एका मागोमाग. आणि ज्या वेळेला साधारणपणे अर्धा 1 तास 2 तास जेव्हा जातील ना, आणि ज्या वेळेला 3 4 5 किलोमीटरचा जेव्हा परिसर मागचा जो आहे सगळ्या गाड्यांनी फुल भरला जाईल, तेव्हा यांना जाग येईल. आणि एक लक्षात घ्या, हे आंदोलन जे करायचे ते हिंसात्मक कुठेही नाही, कुठेही दंगा धोपा काहीही नाही, शांतपणे एका मागोमाग एक गाड्या नुसत्या उभ्या करायच्या, पुढं मात्र जायचं नाही, एका मागोमाग एक बसून राहायचं गाडीमध्ये. आणि ज्या वेळेला इतर वाहनं जेव्हा अडकतील तेव्हा आपोआप 2-3 तास वाट बघून हे सगळे गाड्या पुढे पास केल्या जातील. पोलीस काहीही करू शकत नाहीत. एखाद्या 2 गाड्यांना ड्रायव्हरना खाली खेचतील आणि मारून गाडीतनं घालून देतील. पण जेव्हा 125-150 गाड्या जेव्हा त्या लेन्स मधून उभ्या राहतील, पुढे जाणार नाहीत, एकाच ठिकाणी राहतील थांबून, त्यावेळेला कुणीही काही करणार, तुमच्यामुळे मागच्या पण गाड्या तशाच अडकून पडणार आहेत, काहीही होणार नाहीये. आपोआप गर्दी अतिरेकी झाल्यानंतर सगळ्या गाड्यांना तसंच बिना टोल घेता सोडलं जाईल. हे अतिशय यशस्वी आंदोलन होऊ शकतं, मी तुम्हाला खात्रीपूर्ण सांगतो. आणि कुठे कसं आहे माहिती का, तुमच्यावर कदाचित दावे दाखल केले जातील, पण तुम्ही जर हिंसात्मक मार्ग अवलंबला तर ते होऊ शकतं. शांतपणे जर तुम्ही म्हणलात की आमच्या फास्टॅगला आमच्याकडे रिचार्जच मारलेले नाही, पैसेच नाहीत, करू काय, कोणी काही कोणाचा बाप करू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि हे आंदोलन हे अतिशय तुमचं यशस्वीपणे राबवलं जाईल अशी मला खात्री आहे. तेव्हा मला एकच संघटनांना विनंती करायची की असा काहीतरी मार्ग हे करा. कोल्हापुरात सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन झालं असतं तर अक्षरशः 2-4 दिवसामध्ये प्रश्न सुटला असता. पण ही आयडिया कुठेतरी पुढे यायला हवी होती त्या सुमाराला, पण ती येऊ शकली नाही. आणि 5-6 महिने चाललं होतं आपलं, त्याचं काही नाही, शेवटी मग अगदी कंटाळून शेवटी दिलं ते. पण त्याच्यासाठी वेळ किती घालवला तुम्ही. माझं म्हणणं फक्त एकच दिवस द्यायचा आहे, त्याच दिवशी हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करायचे, पोलीस काहीही करू शकत नाहीत. आणि शेवटी या यंत्रणांना माघार घेऊन परत तुम्हाला सोडवावं लागेल. आणि असे प्रत्येक सलग 4 ते 5 दिवस जर तुम्ही हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं केलं, एका दिवसात कदाचित ते 100% यशस्वी होणार नाही, पण जर 4-5 दिवस, मग अनेक इतर लोक सुद्धा गाड्या चालवणारी हे या आंदोलनात उतरतील आपोआप, की असं काहीतरी केल्यावर होऊ शकतं. काही नाही, ठाण मांडून टोल नाक्यावर ठाण मांडून गाडी लावूनच बसायचं, पुढे हलायचंच नाही पुढं. असं जर आंदोलन केलं ना तर ते निश्चितपणे यशस्वी होईल. आणि हाच मार्ग आता केल्याशिवाय पर्याय नाही. कारण का तुम्ही काही वाटेल ते चार्जेस वाढवावे, खड्डे तसेच ठेवावेत आणि आम्ही काय तसाच प्रवास करायचा का, चालणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं व्हायलाच हवं. अनेक संघटनांनी याच्यामध्ये उतरावं. आणि वेळ प्रसंगी मला सुद्धा जरी तुम्ही संपर्क साधलात तरी मी तिथे येईल, स्वतः मी देखील पुढाकार घेईन. माझा आपण क्रमांक कृपया घ्यावा. माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 75-58-54-90-60. पुन्हा एकदा सांगतो, 75-58-54-90-60. माझं नाव प्रसाद चाफेकर. आपण कधीही मला संपर्क करू शकता. आणि अजूनही काही माझ्या काही इतर काही आयडिया त्या देखील मी त्यावेळेला देऊ शकतो. पण हे आंदोलन यशस्वी व्हायला हवं. आणि हा जो टोल नाका जो आहे, हे टोल नाका हा जो काही प्रकार आहे ना, हे सगळं बंद व्हायला हवं. जर आपण गाडी जेव्हा आपली रजिस्ट्रेशन होते नवीन गाडी, त्यावेळेला आपण रोड टॅक्स भरलेला असतो. रोड टॅक्स जर भरतोय म्हणलं, टोल नाका हा अन्यायकारकच आहे, तो घेता कामाच नाही टोल खरं म्हणजे. तर त्याच्यामुळे हे पूर्णपणे बंद व्हायला हवं. आणि हे जर जनतेनं मनात आणलं तर हे निश्चितपणे बंद होऊ शकेल. आणि माझं एकच म्हणणं आहे, मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणलं होतं की विरोधी पक्षातल्या लोकांनी, म्हणजे आता मविया सरकार म्हणूया आपण, आता हे जे आहे, आता टोल नाके जे चालू आहेत, हे सगळं ह्याच्यावर होल्ड जो आहे तो बीजेपीचा आहे, केंद्र सरकारचा आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी, म्हणजे थोडक्यात मविया सरकारने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा महाराष्ट्रातल्या. आणि हे टोल नाके बंद कसे होते
याच्याकडे पाहावं. जनता पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आणि मनसेला ही खरं म्हणजे आयती संधी आहे. आता मला आठवते की 8 दिवसापूर्वी गडकरी आणि राज ठाकरेंची भेट झाली. गडकरी खास गाडीतनं त्यांना भेटायला आले होते. लोकांना वाटलं की भाजप आणि मनसेची युती म्हणून आले होते. मला ते लगेच शंका काय आली बघा, की गडकरी आले होते कशासाठी. नुकतीच 2 दिवसापूर्वी त्यांनी घोषणा केली होती की चार्जेस टोलचे वाढवणार आणि उद्या जर मनसे ह्याच्यामध्ये उतरली तर कसं काय वाट लागेल आपली, हे त्यांनी मनातनं ओळखलं होतं. म्हणून ते स्वतः तिथं चहा पाण्यासाठी त्यांच्या घरी आले, असा माझा दावा आहे. आणि हे खरंच आहे. ते त्याच्यासाठीच आले होते की राज ठाकरे हे विसरून जाणार. गडकरीच आपल्या घरी आलेत म्हणल्यावर आता कुठं आंदोलन करायला जायचं, गप्प बसतील ते. तर असं होतं. त्या बाबतीत हा अतिशय गडकरी माणूस हा अतिशय हुशार आहे. त्याच्यामुळं ही हुशारी नाही त्या ठिकाणी वापरून उपयोगाचं नाही, ती आपण हाणून पाडली पाहिजे, लक्षात ठेवा. तेव्हा माझं एकच म्हणणं आहे की गडकरी किंवा या व्यक्तीने जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे अन्यायकारक आहे. टोल हा बंद व्हायला हवा. आणि जर टोल नाक्यांचे चार्जेस जर तुम्हाला लावायचेच असतील तर 10 रुपये चार्ज हा भरपूर झाला. तुम्ही काय रस्त्यांची डागडुजी करता हो, सांगा मला. अव्याहतपणे लाखो वाहनं एकामागून एक जात आहेत आणि तुम्हाला तिथे टोल मिळतोय, पण त्या रस्त्यांवर काही कुठं डागडुजी होताना कधी दिसते का तुम्हाला गाडी चालवताना, की बाबा या ठिकाणी रस्त्याची कामं चालली आहेत, खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे? कुठंही नाही. आहे तसे खड्डे आहेत. पावसाळ्यात तर अतिशय वाटच लागते पूर्णपणे. मग तरी आपण टोल नाका टोल आपले देत बसायचं? विचार करा आणि तुमच्या जाणीवा मरून देऊ नका, एवढंच मला तुम्हाला आवाहन करायचंय. याला विरोध करा. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ना त्यांना विरोध हा व्हायलाच हवा. आणि जर टोल चार्जेस जर तुम्हाला आकारायचे असेल, असं मला सरकारला आवाहन आहे की टोल चार्जेस घ्यायचे असेल तर मी पूर्वी सांगितले माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये की 10 रुपये टोल तुम्ही खुशाल घ्या. 10 रुपये तुम्ही टोल खुशाल पूर्णपणे आकारू शकता. 10 रुपये आकारून तुम्हाला त्याच्यातून सुद्धा भरपूर येणार. त्याच्यातून सुद्धा तुम्ही रस्त्यांची चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे डागडुजी करू शकता. पण किती टोल आकारावा, ह्याला काहीतरी मर्यादा ठेवा. त्यामुळे ही लूट जी चालवली जनतेची आणि वाहन चालवणाऱ्या लोकांची, ही लूट पूर्णपणे बंद व्हायला हवी. आणि त्याच्यासाठी जनतेनं, गाडी चालवणारी जी लोक आहेत त्यांनी पुढे यायला हवं. जनतेनं पुढे आले तर हे निश्चितपणे प्रश्न सुटतील. आणि असे अनेक प्रश्न आहेत ते देखील सोडवण्याचा आपण भविष्यामध्ये प्रयत्न करू. पण तुर्तास हे टोल नाके बंद व्हायला हवेत. आणि मी जे सुचवलेलं आंदोलन कशा प्रकारे करावं, हे जे काही सुचवले ना ते निश्चितपणे अंमलात आणा. विजय हा आपलाच असेल, एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.